हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय चॅनल. तर आज मी चाललो आहे रानात काकूसोबत. तर हे बघा काकू, हाय माना. तर आता मी रानात चाललो आहे काकूसोबत. तर तिकडं गेल्या मग तुम्हाला सगळं दाखवतो, आमचं शेत किती मोठं आहे, म्हणजे काय काय आम्ही शेतामध्ये पेरतो ते सगळं तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दाखवतो. तर अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. एंडपर्यंत नक्की बघा. आणि तर बघा ऊन किती चमकायला आहे. आणि हे घेतली, काय माहिती, तर दुपट्टा घेतलाय, पल्लू. हा पल्लू. आता आम्ही एंटर करायलोत आमच्या शेतात. तर इथून आमचं शेत स्टार्ट होत आहे. ते बघा तिथं कांदे, त्या साईडला वांगे, कांदे. तर तुम्ही जे ह्या साईडला बघितलंय का, ह्या साईडला म्हणजे कापूस, मिरच्याच्या झाडं ते सगळे तिथं ह्या साईडला. इथून पूर्ण जे हे पूर्ण आहे का, तिथून पूर्ण आमचं शेत स्टार्ट होतंय. चला तुम्हाला दाखवतो, चला लवकर. हां, हा, ह्या झाडाखाली बघा, हे किती हिरवागार कापूस आहे. हे पण आमचं शेत आहे. हे पूर्ण म्हणजे तिथपर्यंत सगळंच आमचं शेत आहे. तुम्हाला दाखवतो. तर हे बघा, ही माझी आजीची समानते आणि ती माझ्या बहिणीची. ही माझ्या आजीची आहे आणि ती माझ्या बहिणीची. हे बघा. चला आधी पाया पडून घेऊ. किती दिवस झालेत, किती महिने झालेत, किती वर्ष गेलेत, पण तरीही मला माझ्या आजीची आठवण येते. कारण त्यांनी आमच्यासाठी जितकं केलंय ते म्हणजे कोणीच करू शकणार नाही. इनफॅक्ट माझे आजोबाही करू शकणार नाही. त्यांनी आमच्यासाठी इतकं केलंय. माझ्या बहिणीचं तर मला काय माहीत नाही आहे. म्हणजे जेव्हा मी लहान होतो का, तेव्हाच त्या वारल्या होत्या. माझ्या चुलत बहीण होत्या त्या, तर म्हणजे इतकं काही माहीत नाही मला त्यांचं. ही जरी मी शेतात आलो ना, मला हर वेळेस त्यांची आठवण येते. मी कुठेही असू तर त्यांची आठवण येईनच. कारण की त्यांनी इतकं केलं आमच्यासाठी, ते कुणीच करू शकतच नाही.
आमचं गायचं शेड आहे, म्हणजे इथं कधी कधी आम्ही गाय ते बांधतो. आणि हे बघा गाय. चला आता पुढं, अजून तर खूप सारं बघायचं बाकी आहे. खूप म्हणजे खूप सारं बघायचं बाकी आहे. एंडपर्यंत नक्की बघा. आणि हा जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर पण करा. हे बघा, हे पण आमचंच आहे पूर्ण. तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी जे जे पार्ट दाखवलं आहे का, जेही पार्ट दाखवलं आहे का, ते सगळं आमचंच आहे. तर हे बघा, हे बघा, हे किती कापूस सुटलाय थांबा तुम्हाला दाखवतो. तर हे बघा, किती भारी. आमच्या महाराष्ट्रामध्ये जास्त कापसाची शेती जास्त असते. हे बघा किती वाईट आहे. आणि ही शेवटची येचणी आहे. तर चला आता पुढं, अजून तर खूप पुढं जायचंय. मी काय करणार आहे, बलक बोंड घेणार आहे. तिकडं आहे ना चांगलं, तिकडं बलक बोंड घेणार आहे. बाकीचं काय बाई कवा याचा वन कवा काय खावणार का शेळ्या, मग काय करायचं. मरणाचं ऊन पडायला आता हे नीट किती ऊन पडतंय. झाला ना त्याच्यानं लय ऊन लागायला लागलं. आज यायला उशीरच झालाय. हा ना, एक वाजत आला असेल ना आता. 1 वाजलाय. या बघा आमच्या बकऱ्या. हे बघा आमच्या शेळ्यात. बकऱ्या कशा खातात बघा आमच्या. हा तू भरायला चालाय. हा, पूर्ण शेती टाकतोय त्या ह्याच्यावर, युट्यूबवर. युट्यूबला याचं चॅनल आहे ना. हा, पैसे पण येतात. पैसे पण येतात. तर चला आता पुढे जाऊ. पुढे गेला तुम्हाला. आणि हे बघा, ह्या व्हिडिओमध्ये मला जे पण पार्ट दाखवलंय का, ते सगळं आमचंच आहे ना काकू. तर हे बघा, कुठाला कापूस राहिलाय. वाटत राहिला, हे राहिला येतात. हा, इथं खूप सारे म्हणजे असे झाडं वगैरे ते सगळे होते, पण आता ते कापलेत. इथं पण एक शेड होतं. असं कधी पाऊस बिऊस आला, जर उन्हाचं जर कधी बसायचं असलं ना, तर आम्ही इथं बसत होतो. पण आता 2-3 झाडं कापले, तर ते शेड ते सगळं कापून टाकले, म्हणजे कट करून टाकले. तर हे बघा, हे झाड आहे का, हे जे तुम्हाला झाड दिसतात का, हे माझ्या आजीने उगवलेले आहेत. बघा किती मोठं झालंय आता. आणि आता मी जे तुम्हाला आंब्याचे झाडं म्हणजे कवटाचे जे झाड दाखवणार आहेत का, ते सगळं माझ्या आजीनी बनवलेले, सगळे त्यांनी उगवलेले. तर हे बघा, अजून तर खूप लांब आहे आमचं शेत. अजून तर खूप फिरायचं आहे.
हे बघा, त्या तुम्हाला कवटाच्या झाडापाशी नेतो. तर चला फ्रेंड्स, आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो. लवकरच भेटूया आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये, कारण की हे ब्लॉग आता खूप मोठा होईल, म्हणून ह्याचा सेकंड पार्ट येईल. तर मग बघायला विसरू नका. तर चला फ्रेंड्स, बाय.